आज आपण हे विन चेन शिकणार आहोत, कसं तयार केलं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. सगळ्यात आधी आपण एक नॉट घेऊया. आता चेन करायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अशा मी 130 चेन तयार करून घेतल्यात. 130 चेन झालेल्या आहेत आपल्या. आता आपण पहिली एक चेन सोडून पुढच्या चेनीमध्ये सिंगल खांब घेऊया. आपल्याला आता सिंगल खांब घ्यायचे आहेत प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये. असं हे मी सिंगल खांब पूर्ण करून घेते. हे असे मी 27 28 128 129 130 हे 130 सिंगल खांब करून घेतलेत आपण प्रत्येक चैनीच्या गॅपवरती. आता इथे एक चैन घेऊन धागा आपण कट करूया. आता हे जे स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे आपल्याला व्हाईट कलरचा धागा जॉईन करायचा आहे आणि 3 चैन घ्यायचे. 1 2 3. आता सेम जिथे जॉईन केले त्याच गॅपमध्ये आपल्याला अजून एक डबल खांब घ्यायचं आहे. म्हणजे एका गॅपमध्ये आपण 2 डबल खांब घेतले. आता पुढच्या सुद्धा गॅपमध्ये आपल्याला 2 डबल खांब करायचे आहेत. 1 2. परत पुढच्या गॅपमध्ये 2 डबल खांब, 1 आणि 2. परत पुढच्या गॅपमध्ये 1 2. आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 2 डबल खांब करून घ्यायचा. हा पूर्ण राऊंड करून घेऊया आपण. डबल खांब घेतले आपण प्रत्येक चैनीच्या प्रत्येक सिंगल खांबाच्या गॅपमध्ये, जिथे आपण स्टार्टिंग केले तिथे जॉईन करायचा. एक चैन घेऊया. आता पुढच्या गॅपवरती ह्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, परत पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, या गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल खांब. तर आपण प्रत्येक गॅपवरती एक एक सिंगल खांब करत जाऊया. असं हे पूर्ण आपण एंडपर्यंत करून घेऊया. शेवटचे जे उरले त्याला सुद्धा आपण सिंगल खांब करून घेऊया. हा शेवटचा. आता एक चैन देऊन धागा आपल्याला कट करायचा. आता इथे आपल्याला धागा जॉईन करायचा. 3 चैन घ्यायचे. 1 2 3. परत जिथे आपण जॉईन केलं त्याच गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब घ्यायचा आहे. टोटल हे आपले 2 डबल खांब एकाच गॅपमध्ये झाले. आता एक चैन. आता हा खालचा एक गॅप आहे तो सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल खांब करायचे आहेत. 1 2. परत एक चैन. परत खाली सुद्धा एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल खांब करायचे. 2 खांब एकाच गॅपमध्ये केले. नंतर एक चैन घेतली. परत इथला खालच्या लाईनीतला जो
सिंगल खांबचा एक गॅप आहे, तो गॅप सोडला. पुढच्या गॅपमध्ये आपण 2 डबल खांब, परत एक चैन, परत खाली सिंगल खांबाची जी गॅप आहे ती गॅप आपण सोडली 2. हे असं आपण पूर्ण करून घेऊया. आता इथे आपण एक चैन घेऊन धागा कट करूया. आता आपण हे जे 3 चैन आहेत तिथे आपण व्हाईट कलरचा धागा जॉईन करूया आणि एक चैन घेऊया. त्यानंतर आपण पुढचा खांब आहे त्याच्यावरती एक सिंगल खांब घेऊया. आता आपल्याला जो इथे आपण डार्क ब्ल्यू कलरचा जो आपण सिंगल खांब घेतलेत आणि एक सोडला आहे, जिथे गॅप आहे त्या गॅपमध्ये सोडलेल्या त्या गॅपमध्ये आपल्याला एक असं खांब तयार करायचं आहे. पहिलं या धाग्यातून, नंतर डबल खांब. आता आपल्याला इथे सिंगल खांब घ्यायचं पुढच्या गॅपमध्ये असं, परत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा सिंगल खांब घ्यायचं आहे. आता खाली जो सोडलेला खांब आहे त्या खांबावर आपल्याला एक स्लिप स्टिच पहिली घेतली, नंतर 2 धाग्याच्या मधून परत पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, परत असं घेऊन याच्यातून बाहेर. आता इथे डबल खांब. ही अशी आपली डिझाईन तयार होते. परत पुढच्या बाहेर काढली, परत 2 बाहेर काढली. हे असं पूर्ण एंडपर्यंत आपण करून घेऊया. हे आपण इथपर्यंत शेवटपर्यंत केलं. आता आपल्याला टर्न करायचं आहे. एक चेन घेऊया आणि टर्न करूया. आणि जे पहिला सिंगल खांब घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल खांब करायचे आहेत, 1 2. आणि आता पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब. आता जो हा खांब केला आहे आपण त्या खांबावरती 2 सिंगल खांब, परत एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, परत एक सिंगल खांब, पुढे 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब. म्हणजे आपल्याला 2 1 2 1 असे सर्व ठिकाणी आपल्याला सिंगल खांब घेत हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे करून घेते. तर ब्लू कलरचा धागा जॉईन करायचा आहे. ब्लू कलरचा धागा जॉईन केल्यावर आपल्याला 3 चेन घ्यायचे, 1 2 3. आणि पहिली चेनमधून आपल्याला धागा बाहेर काढून इथे स्लिप स्टिच घेतली. आता आपल्याला एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची, परत 3 चेन, 1 2 3 चेन घेतली. परत स्टार्टिंगची जी पहिली चेन आहे त्याच्यातून धागा बाहेर काढला, इथून अशी स्लिप स्टिच घेतली. परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायचे, परत 3 चेन, 1 2 3. आपल्याला ही इथे कंप्लीट करायचे. स्लिप स्टिच घेऊन परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये एक 2 3. परत जी पहिली चेन केली आहे त्याच्यातून आपल्याला एक धागा बाहेर घेतला, परत ही स्लिप स्टिच घेतली. एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची. ही अशी डिझाईन आपण पूर्ण करून घेऊया. हे बटरफ्लाय कसं बनवलं आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा मी
आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे. त्याची हवं तर तुम्हाला मी लिंकसुद्धा देऊ शकते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.